हॅलो, हाय, नमस्कार. आज आहे आपला क्लास डे 2. कारण तुम्ही सगळ्यांनीच आपला डे 1 क्लास बघितलाच असेल आणि डे 2मध्ये आपण काय शिकणार आहोत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डे 1मध्ये आपण अंगावरती माप कसं घ्यायचं हे शिकलेलं आहोत. तर आता डे 2मध्ये आपल्याला ते अंगावरती जे माप घेतलं होतं ते अस्तरवरती कसं टाकायचं ते आपण 1 टक्स हे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तरी पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता बघू आपण की आता माप टाकून पेपरवरती अस्तरवरती माप टाकू आणि बघू आपल्याला कसा रिझल्ट भेटतो. चला तर आता आपण बघणार आहोत की ब्लाऊज कसं शिवायचं. त्यासाठी आपल्याला एक चॉक घ्यायचा आहे आणि हा टेप घ्यायचा आहे. तुम्ही तर बघू शकता. आता आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची आपली किती होती? 13 इंच होती पूर्ण उंची. ही किती होती? 13 इंच आपली पूर्ण उंची. आणि आपल्याला काय करायचं आहे? 13 इंचमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. तर आपण इथं किती घेऊ? टोटल 15 इंच उंची घेऊ. बघू शकता 15 इंच आपण उंची घेतली आहे. 15 इंच उंची घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं? इथे शोल्डर घ्यायचं. शोल्डर किती होतं आपलं? 13 होतं. तर आपल्याला किती त्याचा हाफ घ्यायचं आहे? 13चा हाफ. हे बघू शकता, हे 13 आणि आपल्याला त्याचा हाफ करायचा आहे. तर आपण 13चा हाफ करू. एवढं येते. आपण इथे चॉकने मार्क करू आणि इथे घेऊन टाकू. 13चा हाफ येतो 6.5. तर आपण 6.5 वरती मार्किंग करून घेऊ. ही मार्किंग केलेली आहे आपण 6.5 वरती. तर आपल्याला काय करायचं आहे? इथं गळा टाकायचा आहे. समोरचा गळा आपण 2.5 वरती टाकणार आहोत. कंपल्सरी आपण गळा हेच टाकतो 2.5 वरती. आणि हे आहे आपलं शोल्डर. आता काय करायचं आहे आपल्याला? इथं शोल्डर आहे, इथे 1 इंच खाली घ्यायचं आहे. जिथं आपण मार्क केलं तिथून आपल्याला 1 इंच खाली घ्यायचं आहे. खाली घेतलं की इथून आपल्याला क्रॉस रेषा ओढायची आहे. कारण हा आपला बंद गळा आहे. बॅक पॅक आहे आणि फ्रंट पण पॅक आहे. त्यामुळे आपल्याला 1 इंच खाली घेऊन हे इथं असं जॉईंट करायचं आहे. हे बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे? इथं आपल्याला आपली चेस्ट किती होती? 28 होती. तर आपल्याला 28चा 6 प्लस 28चा 6वा भाग करायचा. 6वा. तर बघू शकता आता आपण 28चा 6वा भाग करणार आहोत. हे 28 हा जरा सेकंड भाग. 28चा 6वा करायचा आहे. हे झालं 14. दुसरा. सहावा येतो आपला 5.5 येतो. 5.6 येतो. सॉरी, 5.6. तर आपल्याला इथं काय करायचे? 5.6 घ्यायचे खाली. सरळमध्ये घ्यायचे आहे 5.6. हे बघू शकता 5.6 आपण घेतलेला आहे. आता काय करायचं आपल्याला? इथं चेस्ट घ्यायची. याच्यावरती आपली चेस्ट किती होती? 28. 28चा आपल्याला किती फोर्थ करायचं आहे? तर 7 येतो. आणि 7मध्ये 2 प्लस करायचे. 7मध्ये 2 प्लस केल्यावर किती येतो? 7.5 येतो. आता आपण घेऊ 7.5. 7.5 झालं. 2 इंच प्लस करायचं आहे आपल्याला चेस्टमध्ये. हे बघू शकता 7.5. आणि आपल्याला मार्जिन किती द्यायचे? एक्स्ट्रा मार्जिन 1.5. ही आपण एक्स्ट्रा मार्जिन केली आहे.
आता खाली आपली कमर किती होती, आपल्याला कमर घ्यायची आहे 24 होती, तर आपण कमर घेऊ 6। याच्यामध्ये आपल्याला काहीच प्लस करायचं नाही आहे आणि इथं मार्जिन फक्त प्लस करायची आहे। हे झालं। आता आपल्याला इथं आखून घ्यायचं आहे हे माप जसं असतं तसं। बघू शकता जसं तसं मी माप आखून घेते। हे माप आखून घेतलं। आपल्याला इथं काढायचं आहे मोंढा। तर आपल्याला काय करायचे, इथे 1 इंच प्लस 1 इंच आतमध्ये घ्यायचे। 1 इंच आतमध्ये घेतलं, इथून ही अशी क्रॉस रेष ओढायची। क्रॉस रेष ओढली। आता इथं आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचे किती, 0.25 इथे येतं। तर आपल्याला मोंढ्याचा आकार 0.25 आपण 35 मापापर्यंत घेऊ शकतो कंपल्सरी। आणि 35च्या जर पुढं आलं ना तर आपण 1 पॉईंट घेऊ शकतो। हे आहे आपला मोंढा। आणि आपल्याला फ्रंटचा मोंढा टाकायचा असेल तर आपण इथून 1 इंच परत अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊन फ्रंटचा मोंढा टाकून घेतो असं। हा आहे आपला फ्रंट आणि बॅक। हे झालेलं आहे आपला मोंढा टाकून। आता आपल्याला इथे नेक टाकायचा आहे। तर आपण फ्रंटचा नेक इथे टाकणार आहोत। फ्रंटचा आपल्याला 5 इंच टाकायचं होता आणि बॅकचा आपल्याला 3 इंच टाकायचं होता। तर आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहे। इथं पण सरळ लाईन घेतली आहे आणि आपल्याला इथं काय करायचं, राऊंड शेप द्यायचा आहे। हा आहे फ्रंट, हा आहे बॅक। आणि हा जो आपण पार्ट कटिंग करणार आहोत हा आहे बॅक पार्ट, हा आहे बॅक पार्ट। याचं आपल्याला काय करायचं आहे, आता साईडनी कटिंग, आताच कटिंग नाही करायचं आपल्याला। याचं काय करायचं आहे, फ्रंट पार्ट काढून घ्यायचा आहे। तरी तुम्ही बघू शकता। आता आपण फ्रंट पार्ट काढणार आहोत। हॅलो, तुम्ही तर आता बघितलंच आहे आपण पूर्ण बॅकचा पार्ट काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला फ्रंटचा पार्ट काढायचा आहे, ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही मिस नका करू। उद्या आपण पूर्ण डिटेल्समध्ये फ्रंटचा पार्ट बघणार आहोत आणि आपल्याला नंतर ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।